वसुदेवसुतं देवम् हा माझा ॲक्च्युली वन ऑफ द फेवरेट्स आहे. सो बरं झालं पण मागच्या वेळेला हा घेतला नाही, बिकॉज दिस इज क्वाईट इलॅबोरेट आणि कन्सेप्च्युअली आधीपेक्षा जरा वेगळा आहे. हां conceptually this is bit different than earlier ones. So एक 5 minutes recap घेऊ आपण, म्हणजे एक लिंक लागेल त्याला. We started with अर्जुन विषाद योग way back. That was the origin of the entire thing, की का हे सुरू झालं सगळं. Then सांख्ययोग, where ज्ञानाचं महत्त्व, आत्म्याचं स्वरूप या दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या मेनली. इट इज प्रिटी ब्रॉड अँड व्हेरी इलॅबोरेट अगेन. 72 श्लोक, मोठा अध्याय. थर्ड वॉज कर्मयोग. हे का झालं? कारण सांख्ययोगामध्ये सांगितलं श्रीकृष्णाने की तुला आत्म्याचं स्वरूप मी सांगितलं आणि हा जो योग आहे हा त्या आत्म्याशी होणारा योग आहे तुझा. So that is the connection. You becoming one with your Atma is the ultimate goal that you have. So हा जो बुद्धियोग आहे सगळा, ही जी बुद्धी आहे, प्रज्ञा आहे, ही कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांनी त्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलं सांख्ययोगामध्ये. तिसऱ्या अध्यायामध्ये झालं असं की अर्जुनांनी विचारलं की अरे तू जर का मला हे कन्फ्यूज मला करू नकोस तू, कारण तू मला अर्जुन विषाद योग पहिल्या योगामध्ये जेव्हा शेवटी मला उठ म्हणलास युद्धाला, तेव्हा तू काय म्हणलास की कर्म तुला करावंच लागेल आणि हे कर्म तुझं विहित कर्म म्हणजे तुझा धर्मच आहे, त्यामुळे तुला हे करावं लागेल. दुसऱ्या ह्याच्यात सांख्ययोगात मला तू सांगितलंस की ज्ञान किती महत्त्वाचं आहे, ज्ञान हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याच्यामुळे आत्म्याची ओळख तुला होईल आणि यू विल बिकम युअर रिअल सेल्फ. सो हा बुद्धियोग, हा ज्ञानयोग, हा कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. आता एका साईडला असं म्हणतोस की हे कर्म कर, दुसऱ्या साईडला मला म्हणतोस की ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. मग मी कर्म कशाला करू? इफ यू हॅव ऑलरेडी टोल्ड मी व्हॉट इज हायर, व्हॉट इज बेटर, आय विल डू दॅट. मग मला जर का तू म्हणतोस की हा ज्ञानयोग जास्त महत्त्वाचा आहे, तर तू मला इतकं भयंकर कर्म करायला का पुश करतोयस बेसिकली? वाय आर यू इवन मेकिंग मी डू दिस विच इज अ व्हेरी हॉरिबल डीड अकॉर्डिंग टू मी? आय कॅन सिम्पली गो टू द बेटर वे विच इज नॉट दिस. म्हणून कर्मयोग आला, पुढे सांगितला गेला. तेव्हा त्यांनी जेव्हा सांगितलं की हे, तेव्हा तो व्यामिश्रेणेव वाक्येनं जेव्हा म्हणला की तू ह्या मिक्स्ड वाक्यांनी, तुझ्या मिक्स्ड बोलण्यानी मला कन्फ्यूज करतोयस. दॅट टाईम श्रीकृष्ण टोल्ड हिम की प्रत्येकाचा मार्ग सेम नाही आहे. लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. मी तुला पूर्वीच या जगात 2 प्रकारच्या निष्ठा म्हणजे 2 प्रकारच्या लॉयल्टीज सांगितलेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या? ज्ञानयोगेन सांख्यानाम, कर्मयोगेन योगिनाम. सांख्य जे आहेत, संन्यासी जे आहेत, त्यांची निष्ठा, त्यांची लॉयल्टी ही ज्ञानावर आहे, ज्ञानाशी आहे. सो त्यांचा मार्ग हा ज्ञानमार्ग आहे. कर्मयोगेन योगिनाम. पण तू मात्र क्षत्रिय राजा आहेस, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुझी ड्युटी ही वेगळ्या प्रकारची आहे. प्रजापालन हे तुझं मेन कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचं पालन तुला करण्यासाठी कर्मच करावं लागेल. तू ज्ञानमार्गाला जाऊन प्रजापालन करू शकणार नाहीस. हाऊ विल यू बिकम अ किंग इफ यू आर लिव्हिंग समवेअर इन सॉलिट्यूड? यू कांट. सो तुझा मार्ग वेगळा आणि तुझा मार्ग कर्मयोगाचा आहे, म्हणून त्यांनी कर्मयोग सांगितलं. पुढे मग ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये त्यांनी सांगितलं की मग अर्जुनाने विचारलं की मग तुम्ही ही कर्म केली तर त्याची फळं पण मला मिळणार, ते तर इनएव्हिटेबल आहे. तूच सांगितलंस कर्मविपाक काय आहे. कर्मविपाक हा आहे की व्हॉट एव्हर यू डू यू हॅव टू इज अ रिॲक्शन ऑफ दॅट कर्म दॅट इज गोइंग टू कम टू यू अँड यू कॅनॉट एस्केप दॅट. मग मी हे चक्र कधी तुटणार माझं? मग मी जर काही कर्म करत राहिलो तर पुन्हा पुन्हा माझ्याकडे त्याची फळं येत राहणार. ती फळं आल्यामुळे मी आणखीन काहीतरी कर्म करत राहणार. सो हाऊ विल दिस सायकल ब्रेक? दॅट्स वॉट ही एक्सप्लेन्ड इन ज्ञान कर्म संन्यास योग.
की हे प्रोग्रेशन आहे सगळं. या कर्माची फळं हे त्यातलं कनेक्शन आहे. त्या सायकलचं ओरिजिन त्या कर्माच्या फळांमध्ये आहे. बिकॉज यू डू धिस कर्म अँड यू आर ॲक्सेप्टिंग द फ्रूट्स ऑफ इट, यू आर क्रिएटिंग अ न्यू सायकल. So it is unending if you keep doing it. Where will you break it? Now, logically, one would say either by not accepting the fruit or by not doing the karma in the first place. I can break this. ह्याला कृष्णाने पुढे उत्तर दिलं की तुला कर्म न करणं शक्य नाही आहे. इफ यू थिंक दॅट मी माझ्या कर्मेंद्रियांना आवरून त्यांना कंट्रोल करून मी कर्मापासनं अलिप्त राहू शकतो, दॅट आय विल नॉट डू दिस बिकॉज माय कर्मेंद्रियाज आर कम्प्लिटली कंट्रोल्ड. आय एम नॉट, माझे हात पाय हे मी सगळंच कंट्रोल करू शकतो, तर मी गप्पच बसेन एका ठिकाणी काही न करता. सो आय विल नॉट डू एनी कर्म. दॅट इज नॉट पॉसिबल फॉर यू. दॅट्स वॉट ही एक्सप्लेन्ड. 5वा अध्याय होता तो कर्मसन्यास योग आहे. ते ह्याचंच एक्सटेन्शन आहे ज्ञान कर्म संन्यास योगाचं, की यू आर डुईंग दिस बट यू गिव्ह इट टू मी. दॅट इज द की टू ब्रेक दिस सायकल. बिकॉज इफ यू ओन इट, it is yours and then everything will follow. The new cycles will keep getting created if you own it. Don't own it, give it to me and it's gone because it's not yours anymore. मग तुझंच जर का नाही आहे तर तू त्याचं फळ कसं घेणार? तुझं नाहीच आहे ते. सो आयदर ते पुढच्या अध्यायांमध्ये ॲक्च्युली येईल. ह्याच्यामध्ये पण थोडेसे काही काही प्रकार कसे आहेत की कर्मच देऊन टाकणे, कर्मफलं देऊन टाकणे, हे असे वेगळे. सो दॅट वी विल सी इन 9वा अध्याय, राजविद्या राजगुह्य योग. तोही खूप छान आहे, मला फार आवडतो. ज्ञानेश्वरांचा तो आवडता अध्याय होता. समाधी घेताना तो अध्याय म्हणत होते, 9वा अध्याय. सो आज आपण आता पुढे आता इथपर्यंत हा जो काय एक ब्रॉड टॉपिक आहे, कर्म करणे, त्याची फळं देऊन टाकणे, ज्ञानप्राप्ती, आत्म्याचं स्वरूप, हे सगळं एका बाजूला ठेवू. आता हा जो अध्याय आपण आज बघणार आहोत, दिस इज ऑल्सो कॉल्ड ध्यानयोग, इज ऑल्सो कॉल्ड आत्मसंयम योग. नाव लेट्स लुक ॲट द मिनिंग ऑफ इट. हे थोडंसं वेगळं आहे आता, म्हणजे आपण त्या आधीपासून थोडेसे वेगळे जातो आहे आता. दिस इज रिअल योगशास्त्र विच वी ऑल्सो लर्न अँड डू. म्हणजे आपण ज्या आपल्या क्लासमध्ये आपण आसनं करतो, मुद्रा करतो, हे सगळं हठयोगातून आलेलं आहे. पण त्याचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते काय आहे, तर चित्ताचा कंट्रोल, चित्तवृत्ती. आणि चित्त म्हणजे मन नाही. लेट्स गेट दिस क्लॅरिफाईड फर्स्ट. लोकांना चित्त याचा अर्थ मन वाटतं. मन हा चित्ताचा एक पार्ट आहे. चित्त हे ॲक्च्युली खूप ब्रॉड आहे. चित्त म्हणजे काय, तर बेसिकली इट्स कम्प्लिटली ॲबस्ट्रॅक्ट, यू कॅनॉट सी इट. पण 5 ज्ञानेंद्रिय, 5 सेन्सेस, 5 कर्मेंद्रिय, म्हणजे वाणी, हात, पाय, उपस्थ पायू, जेनिटल्स, एक्सक्रिशन सिस्टीम, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 पंचमहाभूत, म्हणजे 5 महाभूत, पाणी, आकाश, वायू, आपण जे हे सगळं म्हणतो, हे सगळी 5 अग्नी, तेज, हे 5 पंचमहाभूत. त्यांच्या 5 तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे देअर कॅरेक्टरिस्टिक्स ऑर द थिंग्स दॅट डिनोट डेम, इंडिकेट डेम. लाईक शब्द, ही आकाशाची शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, अशा 5 तन्मात्रा आहेत. शब्द मीन्स साऊंड, दॅट इज तन्मात्रा ऑफ आकाश. इफ देर इज नो स्पेस ऑर दिस ओपन, ओपन म्हणजे आपण ज्याला ओपन म्हणतोय ते इज नॉट सॉलिड, बट इट्स, हे सगळं, दिस स्पेस इज कॉल्ड आकाश. शब्द हा त्यातनं ट्रॅव्हल करतो, साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू दॅट. सो शब्द ही आकाशाची तन्मात्रा आहे. स्पर्श ही स्पर्श ही आय थिंक अग्नी, एक मिनिट,
आय एम गेटिंग कन्फ्युज्ड अ बिट. शब्द स्पर्श, रूप, डोळ्याचा रस आणि गंध. वायू. स्पर्श ही वायूची तन्मात्रा आहे. सो जसा वारा आपल्याला फील होतो, सो दॅट इज तन्मात्रा ऑफ वायू. शब्द स्पर्श. रूप ही अग्नीची तन्मात्रा, तेजाची तन्मात्रा आहे. तेज जे आहे, प्रकाश, ह्याच्यामुळे आपल्याला दिसतं. इफ देर इज नो तेज, इफ देर इज नो, अग्नी आणि तेज एकच आहे. इफ देर इज नो तेज, इट्स कम्प्लीट डार्कनेस, यू वोंट बी एबल टू सी एनिथिंग. सो रूप इज तन्मात्रा ऑफ अग्नी और तेज. रस म्हणजे एका अर्थाने चव पण म्हणता येतं, एका अर्थाने रस म्हणजे लिक्विड, वॉटर. सो वॉटर इज तन्मात्रा ऑफ वॉटर, रस. आणि गंध इज तन्मात्रा ऑफ पृथ्वी. सो स्मेल. आणि हे इफ यू रिअली सी, हे पाचही महाभूत आणि पाचही तन्मात्रा अशाच रिस्पेक्टिव्हली कनेक्टेड टू 5 सेन्सेस पण आहेत, राईट. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे सो दिस इज अ क्लोज कनेक्शन ऑफ आवर सेन्सेस टू एंटायर नेचर दॅट वी आर लुकिंग ॲट. सो दीज आर, सो पाच सेन्सेस, 5 महाभूत, 5 तन्मात्रा, 5 कर्मेंद्रिय झाली मध्ये, 5 महाभूत, 5 तन्मात्रा, हे 20. मन, बुद्धी, अहंकार, या सगळ्यांनी चित्त बनलेलं आहे. नाऊ हाऊ टू परसिव्ह इट. तर आपण जे जे काही बघतो आहोत, हे योगशास्त्राप्रमाणे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. योगा म्हणजे पतंजल योग दर्शनामध्ये याचं क्लिअर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की हाऊ वी आर टॉकिंग अबाउट कॉग्निशन अर्लियर. हाऊ डज दॅट हॅपन ॲक्च्युली? Patanjali Yoga Darshan is actually the most advanced science of mind in a way. I will not call it psychology because psychology has got all these other connotations of psychological disorders etc. तर त्याचा संबंध इथे नाही आहे. दिस इज ॲक्च्युली मनाचं स्वरूप काय आहे हे पातंजली योग दर्शनामध्ये फार ॲडव्हान्स्ड एक्सप्लेनेशन आहे. हाऊ द कॉग्निशन हॅपन्स. Cognition happens when chitta actually goes out of your body and takes the shape of the thing that you are seeing. So take example of this chair. When I am looking at this chair, how do I know that this is chair? How does that cognition of that chair is happening? Is because through my eyes my chitta is going out and तिथे जे काही आहे त्याचं स्वरूप, त्याचं रूप ते घेतंय. It's like a hologram. It's like a projection of my own brain where it is throwing that chitta out. Chitta is going out. Brain itself is part of chitta because बुद्धी त्यामध्येच आहे. चित्त इज गोईंग आउट. इफ यू रिमेंबर, आपण एका अध्यायामध्ये नवद्वारे पुरे देही हंसवलेला आहे ते बही, तर 9 दारं असलेल्या या देहातनं. सो ही 9 दारं, डोळे हे त्यातलं एक दार आहे. आउटर वर्ल्डचं परसेप्शन होण्यासाठी आणि आउटर वर्ल्ड आपल्याला दिसणे, ऐकू येणे, व्हॉट एव्हर दॅट कॉग्निशन ॲज वी वर टॉकिंग अबाउट, ते होण्यासाठी चित्ताला बाहेर जावं लागतं. आणि चित्त इज ऑलवेज बहिर्मुख, दॅट इज ऑलवेज गोईंग आउट. ओके, सो इट कॅन गो आउट बाय मेनी डिफरंट वेज. इट कॅन गो आउट थ्रू माय स्किन ऑल्सो because it is one of my senses. It can go out through my nose. So I smell something. How do I smell? ते जे काही आहे, whatever those molecules are of some esters from, or this as we call organic chemistry मधले, my mind is taking its form. Actually, I mean not mind, chitta. My chitta is actually taking its form and my brain is perceiving it as a particular smell. So my cognition is happening because of my chitta going out. तर या सगळ्या चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत त्याचा निरोध म्हणजे योग. म्हणजे हे सगळं थांबवणे म्हणजे योग, राईट. सो आपण जे करतो
हे सगळं ह्याच्यामध्ये इन अ नटशेल सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये. नाव वी कम टू सो दॅट्स वाय हे सगळं बोलण्याचं कारण म्हणजे आय वॉन्ट टू बायफॉर्केट, आय वॉन्ट टू डिफरन्शिएट बिटवीन चित्त अँड माइंड. मन वेगळं आणि चित्त वेगळं. माइंड इज अ पार्ट ऑफ चित्त. चित्त इज व्हेरी ब्रॉड, व्यापक आहे. ओके, प्रत्येकाला हे चित्त आहे. हा अध्याय काय करतो तर आत्मसंयम योग असं त्याला का म्हणलेलं आहे, याचे 2 अर्थ निघू शकतात. एक तर आत्मसंयम मराठीमध्ये म्हणलं तर याचा अर्थ असा होतो की स्वतःवरचा कंट्रोल. आत्मसंयम, संयम इज कंट्रोल. सो ऑर रेग्युलेशन, सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ कंट्रोल इज आत्मसंयम. म्हणजे आय एम टेम्प्टेड टू डू सर्टन थिंग्स विच आय एम स्टॉपिंग माय सेल्फ फ्रॉम डुईंग. दॅट इज आत्मसंयम. असं एक जनरल परसेप्शन, जनरल मिनिंग त्याचं आहे. त्याचं दुसरं आणि प्रॉबॅबली द बेटर अँड मोर ॲप्रोप्रिएट मिनिंग इज दॅट संयम मीन्स द 3 अंगाज ऑफ द अष्टांग योग. शेवटची 3 धारणा, ध्यान आणि समाधी, याला तिन्हीला मिळून संयम नाव आहे. हे सूत्र आहे पातंजली योग दर्शनामध्ये. तत्र एकत्र संयम असं काहीतरी सूत्र आहे, इफ आय रिमेंबर इट करेक्टली. सो आधी धारणा, ध्यान आणि समाधीचं साधनपादामध्ये त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं की हे 3 अंतरंग साधन आहे. आपण मागच्या वेळेला एकदा बोललो होतो की पहिल्या अष्टांग योगामध्ये पहिले 4 आहेत ते बहिरंग साधन आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम हे बहिरंग साधन आहे. पुढे प्रत्याहारी अंतर्बाह्य आहे आणि पुढचे 3 धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग आहेत, हे आतले आहेत. सो योगी मे लुक कम्प्लिटली स्टॅटिक डुईंग नथिंग बट ही इज डुईंग ऑल दीज 3. त्याला तिन्हीला मिळून, आणि त्याच्यामध्ये खूप क्लिअर बाउंड्रीज नाही आहेत. सो या तिन्हीला मिळून संयम नाव आहे. आत्मसंयम मीन्स आत्म्यावर केलेला संयम. सो धारणा, ध्यान, समाधी ऑन आत्मा इज आत्मसंयम. दिस इज अ कम्प्लीट डिफरंट मिनिंग. इट इज नॉट सो पहिलं मिनिंग कसं आहे, पहिलं मिनिंग थोडंसं मटेरियल वर्ल्डमधलं आहे, आउटसाईड वर्ल्डमधलं आहे. दुसरा जो अर्थ आपण बघितला आहे हा आतला आहे, विच इज सो ओके. अँड वाय आत्म्यावर संयम म्हणजे काय तर आपण जेव्हा द मोस्ट बेसिक फॉर्म ऑफ समाधीचा अभ्यास आपण जो करतो त्यातला मोस्ट बेसिक फॉर्म काय आहे तर त्राटक आपण जे करतो ते. दॅट इज अ मोस्ट बेसिक फॉर्म. हाऊ समाधी मीन्स complete focus of your chitta on one thing. It's समाधी. धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्ही म्हणजे संयम बेसिकली. समाधीचा अभ्यास असा जेव्हा आपण म्हणतो, समाधीचा अभ्यास म्हणजे मेडिटेशन. सो व्हॉट यू मीन बाय मेडिटेशन? यू आर फोकसिंग युअर चित्त, एंटायर चित्त ऑन वन थिंग. राईट नाव मला बाहेरचा आवाज पण ऐकू येतोय, मला तुम्ही दिसताय, मला इथे हे पण कळतंय लाकूड. माय माइंड, माय चित्त इज एव्हरीवेअर. त्याला फोकस करणे एका गोष्टीवर इज समाधीचा अभ्यास. सर्वात खालची स्टेज म्हणजे सर्वात पहिली स्टेज समाधीच्या अभ्यासाची योगदर्शनात सांगितलेली म्हणजे सवितर्क समाधीचा अभ्यास. सवितर्क समाधी म्हणजे कुठल्या तरी ऑब्जेक्टवर केलेला फोकस. इट कॅन बी एनिथिंग. आपण ज्योतित्राटक का करतो कारण इट ॲक्च्युली हेल्प्स अस इन कॉन्सन्ट्रेटिंग और फोकसिंग मोर बिकॉज यू आर लुकिंग ॲट द सोर्स ऑफ लाईट. सो नॅचरली बाकी या सगळ्या गोष्टी अंधारात जातात म्हणून ते असं सोपं आहे. तसं बिंदू त्राटक पण असतं, कागदावर एक डॉट काढून त्याच्याकडे फोकस करणे. पण त्यात कसं होतं तुम्हाला बाकीचं पण पेरिफेरल व्हिजन तुमची चालू असते म्हणून तुम्हाला हां इथे सगळं इथे हां अंधारच होतो ना बिकॉज यू आर लुकिंग ॲट लाईट. सो बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण अंधारात जातात, तुम्हाला दिसतच नाही काही. म्हणून ज्योतित्राटक हे त्या मानाने सोपं असतं करायला बिंदू त्राटकापेक्षा किंवा इतर कुठल्याही त्राटकापेक्षा. पण दॅट इज द मोस्ट बेसिक फॉर्म ऑफ समाधीचा अभ्यास. वन्स युअर चित्त बिकम्स कम्प्लिटली फोकस्ड ऑन दॅट वन थिंग ज्योत, देन यू आर नाव रेडी टू गो फॉरवर्ड. आणि मग
निर्वितर्क समाधीचा अभ्यास, मग डोळे मिटून यू क्लोज युअर आईज अँड युअर माइंड स्टार्ट्स वॉन्डरिंग. सवितर्क समाधीमध्ये असलं की समोर काहीतरी असतं, सो इट्स इझियर. सो हा जो संयम आहे ना, धारणा ध्यान समाधी, ह्याला त्या अर्थाने आत्मसंयम म्हणलेलं आहे. आता ही जी ज्योती आहे, यू जस्ट रिप्लेस इट विथ दी अल्टिमेट थिंग ऑफ आत्मा अँड यू विल सी व्हॉट आत्मसंयम मीन्स. आत्ता तुम्ही ज्योतीवर संयम करताय सवितर्क समाधीच्या अभ्यासामध्ये. तो संयम जेव्हा तुम्ही आत्म्यावर कराल, जे निसर्गदत्त महाराज ज्याला आय एमनेस म्हणतात ते आय एम धिस और आय एम दॅट इज द फंक्शन ऑफ इगो, अहंकाराचा, की मी हा किंवा मी तो. पीपल डोंट फोकस ऑन सिम्पली आय एम पण नॉट आय एम धिस और दॅट इज आत्मसंयम इन अ वे. सो हा अध्याय त्याबद्दल सांगतो सगळं. ओके, सो पहिला श्लोक त्याचा असा आहे, श्री भगवान उवाच, अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. सो पहिल्यांदा संन्यासी आणि योगी, आता इथे इफ यू सी ही हॅज कंबाईंड दीज टू थिंग्स नाव, ब्रॉट देम टुगेदर. सांख्ययोगामध्ये संन्यासाबद्दल बोललेले आहेत, पुढे कर्मयोगाबद्दल. सो ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगीनाम असं जे बायफर्केशन सांगितलं होतं आधी, आता त्यांना दोघांना इथे एकत्र आणले की ज्याला म्हणजे अनाश्रितः कर्मफलम, कर्मफलाची ज्याला अपेक्षा इच्छा नाही, अटॅचमेंट नाही, माझ्या कर्माच्या फळाची मला अटॅचमेंट नाही, असा जो आहे, असं समजून जो कार्यम कर्म करोति हा असं म्हणून जो कर्म करतो, मला कर्मफलाची अपेक्षा नाही असं म्हणून जो कर्म करतो. आपण आधीच्या अध्यायांमध्ये त्यांनी यज्ञाबद्दल जे खूप इलॅबोरेट एक्सप्लेनेशन दिलेलं होतं की ते यज्ञ ते हे, दिस इज व्हॉट ही मीन्स बाय यज्ञ. इदम न मम, आपण जेव्हा आहुती देतो तेव्हा हे माझं नाही असं म्हणून आहुती देतो. सो वी हॅव नो अटॅचमेंट टू दॅट आहुती वेन वी गिव्ह इट इन अ होम. आपण होमामध्ये तूप सोडतो तेव्हा ते तूप आपल्याला परत मिळावं अशी आपल्याला अपेक्षाच नसते. दॅट इज यज्ञ. सो तसं जेव्हा माझ्या कर्माच्या फळाची अपेक्षा मला नाही असं म्हणून मी जेव्हा कर्म करतो, असा जो कोण करतो, ससन्यासीच योगीच, तो संन्यासीही आहे आणि योगी पण आहे. न निरग्निही न च अक्रियः. जो निरग्नी म्हणजे ही यज्ञकर्म जो करत नाही, किंवा अक्रिय आहे म्हणजे कोणत्याही क्रिया पण करत नाही, म्हणजे ॲक्च्युअल जो उद्योग जो आहे, हे सगळं करायला जाणारे एफर्ट जे आहेत, कष्ट किंवा व्हॉटेवर प्रयत्न जे आहेत, हे जो करत नाही आणि जो यज्ञही करत नाही, तो संन्यासी किंवा योगी नाही. सो गोईंग समवेअर इन सॉलिट्यूड अँड सिटिंग डज नॉट रिझल्ट इन टू संन्यास. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट की याच्या मागे प्रीरेक्विजिट काय आहे. द प्रीरेक्विजिट इज डुईंग दॅट यज्ञ अँड युअर कर्म बट नॉट गेटिंग अटॅच्ड इज द रिअल योग अँड संन्यास. सो आय रिमेंबर मध्ये मी हा एक शेअर केला होता आपल्या ग्रुपवर, रमण महर्षींचा हा कोट, की द वन हू थिंक्स दॅट आय एम अ संन्यासी इज नॉट अ रिअल संन्यासी. But the one who remains in his day-to-day duties, day-to-day life, but doesn't think that he is the doer, is the real sannyasi. तो संसारामध्ये राहून, बायकापोरांमध्ये राहून त्यांची रोजची कामं करणे, या सगळ्या गोष्टी जो करतो, पण मी डुअर आहे असं समजत नाही, तो संन्यासी आहे. सो दिस इज व्हॉट ही मीन्स बाय दिस, की जो अक्रिय आहे, निरग्नी आहे, म्हणजे जो यज्ञ करत नाही आणि कोणत्याही क्रिया, प्रयत्न, एफर्ट हे करत नाही, तो संन्यासी नाही. संन्यासी किंवा योगी पण नाही. संन्यासी आणि योगी खरे कोण आहेत, तर जे कर्मफळाची इच्छा न करता कर्म करतात.
दिस इज व्हेरी क्लिअर दॅट ही हॅज. आणि नाही या एकामध्ये ना या सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. कर्मसन्यास आलेला आहे, ज्ञानयोग आलेला आहे, सगळं आलेलं आहे. ओके. Actually, if you can say this one slok can change your entire perception Yes. and the way you live. Yeah. हा श्लोकच किती एकच श्लोक केवढा मोठा आहे हा. एवढा आहे. म्हणजे त्यांनी नुसतं हे नाही सांगितलं की संन्यासी आणि योगी कोण आहे, त्यांनी कोण नाही हे पण सांगितलं आहे. सो व्हॉट नॉट टू डू दॅट ऑल्सो ही हॅज एक्सप्लेन्ड. पुढे हे पण एक एक्सप्लेनेशन मी इथं देणार तुम्हाला थोडं वेगळं याच्यापेक्षा. आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. आणि याचा अर्थ की जो ह्यामध्ये पण दोन त्यांनी ग्रुप केलेले आहेत की ज्यांनी आत्ता सुरुवात केली. द बिगिनर्स लाईक अस, वी स्टार्टेड डुईंग or walking on this path, we started the path of योग, राईट. सो आरुरुक्ष म्हणजे त्यांनी आत्ताच सुरुवात केली, योगाला नुसताच प्रारंभ आत्ता केलेला आहे. आरुरुक्ष म्हणजे असे जे मुनी आहेत, म्हणजे संन्यासी म्हणा, योगी म्हणा, काही म्हणा, त्यांनी सुरुवात आत्ता केलेली आहे अष्टांग योगाच्या अभ्यासाला, जशी आपण केलेली आहे. त्यांची ड्युटी, त्यांचं कर्तव्य हे कर्म आहे. बिकॉज दे हॅव टू ॲक्ट राईट नाव. शम दम, अष्टांग योगाला आपण सुरुवात केली. शम दम ही आपली जी आपल्या ड्युटीज आहेत. शम दम उपरती, सॉरी हे मला म्हणायचं होतं यम नियम आसन प्राणायाम. तर यम नियम आसन प्राणायाम ही ॲक्च्युली या ॲक्शन्स आहेत, राईट. सो यम इज वॉट, आपण जे 5 यम आत्ता बघितले. सो हे या ॲक्शन्स आहेत. हा कोड ऑफ कॉन्डक्ट आहे. कोड ऑफ कॉन्डक्ट आहे याचा अर्थ कर्म आहेत, ती आपल्याला आहेत. आणि ज्यांना ऑलरेडी हा योग आता एका लेवलपर्यंत ते पोचलेले आहेत, जे योगारूढ झालेले, त्याला योगारूढ म्हणतात. म्हणजे ते योगारूढ म्हणजे त्यांना तर योग आता प्राप्ती झालेली आहे त्या योगाची. नाऊ दे आर सो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ही 5 अंग आता त्यांचा सेकंड नेचरच बनलेला आहे. दे डोंट हॅव टू टेक एफर्ट फॉर इट. नाव इट इज देअर वे ऑफ लाईफ. पुढे मग जेव्हा त्याचा अभ्यास करतात धारणा ध्यान समाधीचा, सो तोपर्यंत ते योगारूढ झालेले असतात. त्यांच्यासाठी शम सांगितलेला आहे. शम इज ॲक्च्युली आय विल एक्सप्लेन दिस पार्ट. हा थोडासा ह्याच्या बाहेरचा पार्ट आहे. शम म्हणजे काय तर देर इज अ बॅकग्राऊंड ऑफ आद्यशंकराचार्यज बुक कॉल्ड आत्मानात्म विवेक. असं एक बुक आहे शंकराचार्य. इट्स व्हेरी स्मॉल बुक, पण ते पुस्तक एवढं महाप्रचंड आहे खरं म्हणजे, फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ इट्स मिनिंग इन इट. दॅट इज आत्म अनात्म विवेक. सो द व्हॉट इज इम्पेरिशेबल अँड व्हॉट इज पेरिशेबल ह्याचं अंडरस्टँडिंग, ह्यातला हे समजणे की ही गोष्ट पेरिशेबल आहे, ही इम्पेरिशेबल आहे. दॅट इज आत्मानात्म विवेक. ते कसं करा, आता एव्हरीथिंग दॅट वी सी इज ॲक्च्युली पेरिशेबल, राईट. सो हा वेदांताचा जो सगळा जो पाथ आहे तो म्हणजे की नेती दिस इज नॉट इट, दिस इज नॉट इट असं करत करत देन बाय प्रोसेस ऑफ एलिमिनेशन दे विल रीच ॲट अ कन्क्लुजन दॅट दिस इज इट. आणि मग ते काय तर जे आत्मतत्व आहे, द सेल्फ दॅट इज इम्पेरिशेबल, एव्हर लास्टिंग, दॅट इज वॉट वी रीच ॲट. बट दॅट पाथ इज नेती. सो दिस इज नॉट इट, दिस इज नॉट इट, दिस इज नॉट इट. सो हा विवेक जो आहे दॅट इज आत्मात्मविवेक. त्या आत्मात्मविवेकामध्ये अधिकारी पुरुष कोण, लाईक हू इज द लाईक आपण ज्यांना गुरु म्हणू, पण शंकर महाराज हे गुरु आहेत, तर त्यांची लक्षणं काय, अधिकारी पुरुषाची लक्षणे. त्याच्यामध्ये एक साधना चतुष्टय म्हणून सांगितले. 4 प्रकारच्या ब्रॉड क्वालिटीज त्यांच्याकडे असल्या पाहिजेत. त्यातली एक शमाधी षट संपत्ती अशी आहे. सो शमाधी षट संपत्ती इज शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, श्रद्धा. हे 6 शमाधी षट संपत्ती. ह्यात जो शम म्हणला आहे दॅट इज दिस. सो शम इज letting go of all the sensory pleasures. That is shama. So
you want, so your senses want all sorts of pleasures. You want to see good pictures, you want to take great smells, so perfumes, food. हे सगळे आपले जे सेन्सरी प्लेजर्स आहेत, these sensory pleasures are actually transitory, as we know, they come and they go. ते सोडून देणे म्हणजे शम. दॅट इज वन. दम इज द कंट्रोल ओव्हर कर्मेंद्रिय. पहिलं ज्ञानेंद्रिय झालं. कंट्रोल ओव्हर कर्मेंद्रिय इज How do you let go? So Don't- by- don't indulge or भूक लागली तर खायचं नाही. no, that is for your body. हां. So your stomach doesn't realize what taste it is, right? The taste is a pleasure which is derived by your tongue. टेस्टलेस हां, नाही म्हणजे तो योगाचा डाएट सांगितलेलाच होता, पण ते गंमत काय आहे की त्याच्यामध्ये आपण यू कॅन ईट व्हॉट एव्हर यू वॉन्ट विच इज नरिशिंग. नाऊ दॅट नरिशिंग फूड कॅन बी टेस्टी ऑल्सो. Right. इट डझंट हॅव टू बी टेस्टलेस. पण गेटिंग अटॅच टू द टेस्ट इज द प्रॉब्लेम. असंच पाहिजे. हां. सो वी से की अरे नो वन सेज दॅट यू डोंट ईट टेस्टी फूड, बट बिकॉज टेस्टी फूड क्रिएट्स दॅट डिझायर ऑफ हॅव्हिंग इट अगेन अँड मोर. Yes. म्हणजे ते त्या दिवशीचा वडा, त्या दिवशीचं हे आपल्याला Correct. Is the problem. So problem is not tasty food. Here if you are actually letting go of that attachment towards that sensory pleasure, that is shama. मिळालं चांगलं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं. यू आर ॲक्च्युली म्हणजे इन द मोमेंट आणि then you don't have to remember Yeah. it. म्हणजे ते येऊन गेलं असं. समत्वम योग उच्चते आपण शिकलो त्या. एक्सेप्ट करून खाणे. हां. आणि समत्व म्हणजे काय, तर दोन्हीकडे समान मेंटल स्टेट. दॅट इफ इट इज टेस्टलेस आय एम फाईन, इफ इट इज टेस्टी आय एम फाईन. आय हॅव नो Choices. गुड ऑर बॅड फिलिंग अबाउट इट. असं आहे म्हणून मला वाईट वाटतं आणि असं आहे म्हणून चांगलं वाटतं आहे असं नाही. इफ आय एम ॲक्च्युली लुकिंग ॲट इट, इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज इट, वाढवा थोडा, दोन उकडत असेल तर. Actually, I'm not feeling well. अच्छा. I think that what happened suddenly? अच्छा, पॉज करा. काय झालं? सो याच्यामध्ये हे शम झाला, दम झाला. दम इज कंट्रोलिंग द कर्मेंद्रिय, राईट. सो आय विल नॉट डू सर्टन, आय एम टेम्प्टेड टू डू सर्टन थिंग्स, बट आय विल कंट्रोल माय हँड्स, माय लेग्स, आय कॅन कंट्रोल. सो आय विल नॉट डू इट. हे जे असतं सप्रेसिंग युअर कर्मेंद्रियाज इज दम. ओके. सो शम इज ज्ञानेंद्रिय, दम इज कर्मेंद्रिय. Uparati is what you call is like it's a realization of I have been walking on a wrong path. मी जे आधी अवेअरनेस तो जो येतो की मी आधी हे करत होतो त्यात इट्स नॉट द राईट पाथ एनिवे. मग ते करून मी कुठे पोचत नाही. आय एम वेस्टिंग माय लाईफ, आय एम वेस्टिंग माय दिस बर्थ इट सेल्फ बिकॉज ऑफ नॉट रिअली गोईंग इन द राईट पाथ. दॅट इज उपारती. That realization from inside. Titiksha is endurance, सहनशीलता. Because what happens, तुम्हाला उपरती झाली म्हणून आधीच्या कर्मांचा तर तुम्हाला काही तो हिशोब काही एस्केप करता येत नाही. दॅट कम्स टू यू एनिवे. प्रारब्ध तर तुम्हाला भोगायलाच लागणार आहे. अँड बिकॉज आय गॉट दॅट उपरती टुडे डज नॉट इरेज माय अर्लियर कर्मस, राईट. They are anyway going to come to me by some or the other form. If they come to me in a form where I have to really suffer, I anyway need to suffer because I am not able to escape that. But that suffering has to be endured. म्हणजे थोडंसं तर सहनशीलता पाहिजे तसं काढून. आणि ती सहनशीलता कशी, तर नुसतं मी सहन करतोय असं नाही. तो श्लोक आहे तितिक्षेचं डेफिनेशन करणारा. दॅट श्लोक इज सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंताविलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. दॅट मीन्स सहनम सर्व दुःखानाम, सगळी दुःख सहन करणे कशी, अप्रतिकारपूर्वकम, विदाउट रिटॅलिएटिंग. हां, विदाउट रिॲक्टिंग टू इट, विदाउट रिटॅलिएटिंग टू इट, विदाउट रिअली गेटिंग ॲजिटेटेड बाय इट. दॅट इज अप्रतिकारपूर्वकम. आणि चिंताविलापरहितम, विदाउट वरीज अँड विदाउट शोक अबाउट इट. दॅट वाय मी, हे मलाच का होतं आहे, किती वाईट आहे हे, एटसेट्रा एटसेट्रा. ऑल दिस शोक जो आपण करतो. सो विदाउट या
So constantly being in that realization that this is actually just a payoff that I'm right now I'm doing which has come to me because I have done something earlier. त्याचा हा एक payoff आहे. This is a mandatory thing for me. I can't escape it. असा विचार सदैव त्यात ठेवून ते सफर करणे इज तितिक्षा. बिकॉज इफ यू रिटॅलिएट टू इट, इफ यू try to do something to avoid it, you are creating new cycles. So it's like, it's like paying off a debt by borrowing from somewhere else. So because you create a new debt in that process, तेही फेडावंच लागणार आहे. So rather than that, keep working. If I actually work at your organization and don't take salary because I need to pay you say 10 lakh rupees. I said, okay, give my year salary is 10 lakh rupees in your company. I'll work, but don't pay me. What will happen? तुमचे 10 लाख तुम्हाला मिळाले वर्षा शेवटी. Because it was my salary, which I didn't take. I just kept working. So this is in real life, this is what it can be, it's analogous to that. So titiksha is that. Samadhan is very satisfaction, contentment. आणि श्रद्धा is the last but not the least, faith. हे 6 जे असतात त्याला शमाधी षट संपत्ती म्हणलेले. यातला शम हा इथे शमाधी षट संपत्ती. शमाधी म्हणजे शम म्हणजे ते पहिलं शम, शमाधी म्हणजे शम एटसेट्रा असा त्याचा अर्थ. आधी म्हणजे एटसेट्रा, पण पुढचे 5 त्यांनी मेन्शन नाही केलेले. शम दम उपरती तितिक्षा समाधान श्रद्धा हे 6 झाले ना. तर शमाधी म्हणजे हे 6 इन्क्लूड झाले. शमाधी षट संपत्ती 6 प्रकारची ही हॅज कॉल्ड इट वेल्थ. हां, संपत्ती आहे. ते 6 संपत्ती या आहेत शमाधी षट संपत्ती. सो हा शम कोणाला आहे तर ज्यांना जे योगारूढ झालेले आहेत. दे हॅव रिच्ड दॅट स्टेज ऑफ योग by first 5 angas and then the last 3 would be he will not be doing anything in that case. धारणा ध्यान समाधी म्हणजे काय, तुम्ही एकाच ठिकाणी बसूनच करता ना. यू आर नॉट. सो तो अभ्यास आपण मेडिटेशन करतो, तो अभ्यास करतो तो एका ठिकाणी बसून करतो. सो यू मे लुक स्टॅटिक. सो ते योगी आहेत जे ऑलरेडी योगारूढ झालेले म्हणून योगी आहेत, त्यांच्यासाठी शम सांगितलेलं आहे. त्यांनी हे सगळं सोडून द्यायचं. मग दे शुड लेट गो ऑफ ऑल दीज सेन्सरी प्लेजर्स. या इट्स अ कम्प्लीट डिटॅचमेंट इन यू, राईट. हा श्लोक फार महत्त्वाचा आहे पुढचा तो. आणि तो इट्स मिनिंग इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. This is the crux of the entire philosophy. उद्धरेत आत्मनात्मानं, आपण स्वतःचा उद्धार करावा. If you want to rise and want to make that progress on this path, ती आपणच करायची असते. उद्धरेत आत्मनात्मानं, आपणच स्वतःला उद्धरावं म्हणजे उद्धार करावा, आपणच आपल्याला अपलिफ्ट करावं. न आत्मानं अवसादयेत, स्वतःची अधोगती करू नये. अवसादयेत म्हणजे खाली जाणे, अधोगती होणे, फॉल. सो डोंट कॉज युअर ओन फॉल. न आत्मानं अवसादयेत, स्वतःला खाली पाडू नये. आत्मैव ही आत्मनो बंधू. आणि बंधू म्हणजे नॉट एक्झॅक्टली ब्रदर हिअर, अ क्लोज वन, खूप जवळची व्यक्ती, अशा अर्थाने बंधू म्हणलं आहे. आत्मैव ही आत्मनो बंधू, आपणच आपले बंधू असतो, आपणच आपले बेनिफॅक्टर असतो, आपणच आपले जवळचे क्लोज वन असतो. आणि आत्मैव रिपुरात्मनः, रिपू म्हणजे शत्रू, आणि आपणच आपले शत्रू असतो. दिस इज सच अ ह्यूज मिनिंग एनक्लोज्ड इन दिस. इट्स व्हेरी पॉवरफुल श्लोक ॲक्च्युली. आपण we are used to either give credit to others or blame others.
जजमेंटल तर असतोच, पण आपल्या केसमध्ये एखाद्याने काही केलं तर त्यांनी केलं, त्याच्यामुळे मी खुश त्याच्यामुळे माझं असं झालं. हा, ती acceptance म्हणजे दुसऱ्यावर दोष टाकून रिकामं. हां, इट्स व्हेरी इझी राईट, ब्लेमिंग अदर्स. काही नाही, मला हे असं झालं म्हणून माझं नुकसान झालं. हा. हे नुकसान कोणामुळे झालं? त्याच्यामुळे झालं, हे त्याच्यामुळे झालं. आणि इट मे नॉट बी पर्सन, गव्हर्नमेंटमुळे झालं, पॉलिसीमुळे झालं. आपल्याच ह्याच्यात असल्यामुळे आपल्याला फेस करायचे. ग्रहांमुळे झालं ते. ग्रहण काही एक्झॅक्टली वी कॅन ब्लेम एनीवन. कारण का आपणच पेरलेलं असतं काही जन्मापूर्वी. हे आहे आपलंच प्रारब्ध आणि वी हॅव डन इट. अँड दॅट्स वाय ही इज सेईंग की आत्मैव आत्मनो. जर का तुझं चांगलं झालं ना तर लक्षात घे, तूच तुझा बंधू म्हणून, म्हणजे तू तुझा क्लोज वन्स म्हणून त्यांनी हे केलेलं आहे, तूच केलेलं आहेस. आणि आत्मैव रिपुरात्मनः, आपणच आपले शत्रू. म्हणजे आपण जेव्हा आपलं नुकसान जेव्हा होतं ते ॲपरंटली वी ब्लेम इट ऑन सम आउटसाइड पर्सन ऑर एंटिटी ऑर वॉट एव्हर. इट्स ॲक्च्युली अस, आपल्यामुळेच झालेलं आहे ते. ओनली दॅट होल, आजच काकूंनी जे ग्रुपवर टाकलं ना सगळं, की ही परमेश्वरी योजनेने ज्या गोष्टी घडतात, आपल्या परमेश्वरी योजनेशिवाय आपल्या अंगणात एक रोपसुद्धा उगवत नाही. ऋणानुबंध असल्याशिवाय काही होत नाही. इफ वी नो इच अदर इन दिस लाईफ, ऋणानुबंध असल्याशिवाय ते होणारच नाही. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, वेगवेगळ्या कनेक्शन्समध्ये आपण एकमेकांना ओळखत असतो. म्हणजे माय फादर, माय वाईफ, माय फ्रेंड, माय टीचर, हे सगळे. पण हे सगळे कुठे ना कुठेतरी इतक्या जन्मांमधले माझे कनेक्शन्स असतात जी येतात. सो ह्या घडण्यामागे परमेश्वरी योजना आहे. देर इज अ प्लॅन, युनिव्हर्सल प्लॅन, विच आय एम नॉट अवेअर ऑफ. बट बिकॉज आय एम नॉट अवेअर ऑफ दॅट, आय एम ब्लेमिंग अदर्स ऑर आय एम गिविंग क्रेडिट टू अदर्स. ह्यांच्यामुळे ह्यांनी मला जॉब दिला, तो मला मिळणारच होता ॲक्च्युली. बट दिस इज नॉट अनग्रेटफुलनेस बाय द वे. यू बी ग्रेटफुल टू द, तुम्ही ग्रेटफुल कोणाशी आहात हा त्यातला डीपर क्वेश्चन आहे. सी, आय मे बी ग्रेटफुल टू माय एम्प्लॉयर बिकॉज ही गेव मी अ जॉब. But the thing is that gratefulness that is inside me is actually deserved by my Guru or Parmeshwar. In reality, my employer is just like me, some individual. तो माध्यम आहे. जसं that तुमचा ग्रेटफुलनेस कुठे चॅनलाइज केला पाहिजे. आय विल बी ग्रेटफुल टू हिम, आय विल से थँक्यू टू हिम, बट माय रिअल ग्रेटफुलनेस विल lie with him saying that you created this arrangement where he gave me this job. तो ग्रेटफुल असलाच पाहिजे, पण तो चॅनलाइज कुठे आपण करतो, दॅट इज वन थिंग. अँड सेकंडली, ब्लेम पण नाही. मग इफ आय एम नॉट रिअली ग्रेटफुल टू द एम्प्लॉयर, आय ऑल्सो डोंट डिझर्व टू ब्लेम हिम फॉर एनिथिंग. इट्स फेअर, जस्टिस. मी जर का देवानी मला ही नोकरी दिली ना, असं मी म्हणतोय ना, तर ह्याच्यामध्ये झालेलं नुकसान हे एम्प्लॉयरनी कसं केलं? हां, करेक्ट. सो बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. या, आणि त्यांना सूक्ष्म म्हणजे त्याचं अजून लहान की ते आपणच आहोत, म्हणजे प्युअर आर द युनिव्हर्स. तिथे आपण अजून जात नाही आहोत, ते आपण नंतर जाऊ पुढे. द पॉईंट इज दॅट राईट नाऊ दॅट चॅनलायझेशन, इफ यू आर नॉट गिव्हिंग क्रेडिट टू समवन, डोंट ब्लेम हिम ऑल्सो. अँड इफ यू ब्लेम समवन, देन तुमच्या चांगल्यासाठी तुम्ही त्याला क्रेडिट देता का? वी आर कम्प्लिटली बायस्ड at any point of time, biased positively or biased negatively. Yoga is the process of eliminating that bias firstly, and he's saying that हे आपणच करत आहोत हे लक्षात घे. या श्लोकामध्ये सांगितलं, इट्स ऑल यू, इट्स नथिंग एल्स, नोबडी एल्स. तूच तुझा बंधू आहेस आणि तू तुझा शत्रू पण आहेस. इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू डू. सो तू स्वतःला उद्धार वरती नेतोयस का अवसाद म्हणजे खाली नेतोयस, हे तूच करणार आहेस, जे करणार आहेस ते. सो रिअलाइज दिस फर्स्ट, इट इज यू अँड नो वन एल्स. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो, बंधाय विषयासंगो मुक्त्यै निर्विषयम मनः. जसं आत्ता त्यांनी सांगितलं त्याचेच हे एक्सटेन्शन आहे आणि ते जास्त प्रिसाईज आहे. मन हेच, आपलं मन हेच मनुष्यांचं कारण असतं. कशाचं? बंध आणि मोक्ष दोन्हीचं.
मनच आहे एक. दोन्हीचं कारण मनच आहे. यू आर टाईड अप इन दिस वर्ल्ड और यू आर मुक्त. यू आर मोक्ष प्राप्ती आपण जे म्हणतो की वॉन्ट टू रिअलाइज सेल्फ रिअलायझेशन, द मोक्ष, राईट, मुक्ती. या मुक्तीचं आणि या बंधाचं कारण मनच आहे, मनच आहे. दोन्हीचं. सो कसं आहे ते, तर बंधाय विषयासंगो, विषय म्हणजे ऑल द प्लेजर्स ऑफ सेन्सेस, ऑल ऑब्जेक्ट्स ऑफ सेन्सेस म्हणजे विषय. विषय इज अ व्हेरी ब्रॉड वर्ड. ऑल ऑब्जेक्ट्स ऑफ सेन्सेस म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपण बघतोय, दॅट इज विषय ऑफ आवर आईज. फूड इज विषय ऑफ आवर टंग. कुठल्याही सेन्सेससाठी गुड टच, सॉफ्ट, प्लेझंट हे आपल्या स्किनचा विषय आहे. सो दीज आर ऑल ऑब्जेक्ट्स ऑफ आवर सेन्सेस. या सगळ्या ऑब्जेक्ट्स ऑफ सेन्सेसबरोबर असलेली अटॅचमेंट इज बंधाय. त्यांनी बंध निर्माण होतात. इट क्रिएट्स द बाइंडिंग द बाइंडिंग्स अराउंड युअर ओन. कर्मबंधन. पण कर्मबंधन सुद्धा ते रादर त्यांनी हा बंध नुसता शब्द वापरला. कर्मबंध असा नाही वापरलेला. बंध का वापरलाय की इफ यू डोंट ॲक्च्युली डू थिंग्स. बंध इज बाइंडिंग, इज बांधलेलं. अटॅचमेंटमुळे बंध निर्माण होतात. बंध इज द बाइंडिंग. दॅट यू आर बाउंड बाय समथिंग. यू आर नॉट फ्री. दोरीने बांधून ठेवलं ना तर दोरीचा बंध आहे तो. म्हणजे आता काही लोक फक्त असं फोटो बघून रडणार, आधीचं काहीतरी बघून, बंधच आहे. दे आर बाउंड. या सो दे आर बाउंड. दॅट्स नॉट लाईफ ऍक्च्युअली. सो ते कशामुळे होत आहे. एक्सपिरियन्सिंग म्हणजे आता जिथे आहात, काही लोकांना आधीची गोष्ट किंवा ते आधीचं घर ते बंधच झालं ना. ते कुठनं येतंय बघ तू. हे कुठे येतंय, तुझ्या मनात येतं ना. हो, नाहीतर ऍक्च्युअली इट्स नॉट देअर. हातात तर येत नाही, पायात येत नाही, येतं मनामध्ये. वेन यू आर रिमेंबरिंग समथिंग अँड फिलिंग नॉस्टॅल्जिक अबाउट इट और फिलिंग बॅड और गुड अबाउट इट, इट्स ॲक्च्युली कमिंग इन युअर माइंड. सो बंधाय विषयासंग, तो विषयाचा संघ जो आहे, अटॅचमेंट, त्याने तुझं मन बांधलं गेलेलं आहे. इट इज बाउंड बाय दॅट. सो कोणत्याही विषयाची अटॅचमेंट, विषय संघ इज अटॅचमेंट. कोणत्याही विषयाची अटॅचमेंट ही बंधाला कारणीभूत होते. म्हणजे इट क्रिएट्स बाइंडिंग्ज. आणि मुक्त्यै निर्विषयम मनः, ज्या मनामध्ये विषय नाहीत. द ऑब्जेक्ट्स ऑफ सेन्सेस आर ॲबसेंट इन अ माइंड. दॅट माइंड इज मुक्त, फ्री. सो मन हेच कारण आहे दोन्हीचं. वेदर माइंड इज होल्डिंग द अटॅचमेंट टुवर्ड्स द सेन्सरी ऑब्जेक्ट्स or it is just letting go all the sensory objects and making itself completely clear of it. If it's completely clear of it, there is absence of sensory objects in your mind, that mind is mukta. So it is the reason for your own mukti. You are bound because you are holding all those things in your mind. Your mind is weighed down by that right now. किंवा इवन वॉन्टेड, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात हे सगळंच इल्युजरी आहे. Yeah. Correct. आणि थोडा आणखीन डीपर विचार आपण केला तर लक्षात येईल आपल्याला की ह्यातनं हे का निर्माण होत आहे. तर देअर इज ऑलवेज अन इम्बॅलन्स इन आवर ओन माइंड. वी फील गुड और वी फील बॅड. वी फील या समथिंग और देर इज अ इम्बॅलन्स, राईट. इट इज नॉट हां हे झालं म्हणून मला जे जसं वाटलं त्याच्या उलटं झाल्यावर पण तसंच वाटलं, असं होत नाही ना. इफ वी या बाहेर आत्ता छान वारा आला म्हणून मला छान वाटलं, वारा पडला मला उकडायला लागलं म्हणून मला वाईट वाटलं. ह्या दोन्ही हां ऑलवेज रिमेंबर समत्वम योग उच्यते, राईट. सो हां आता हा पुढचा श्लोक. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. जितात्मनः means the one who has conquered his mind. मनाला जिंकलेलं आहे ज्याने,
जितात्मनः ज्यांनी स्वतःला म्हणजे मनाला जिंकलेलं आहे, प्रशांतस्य असा पूर्ण शांती प्राप्त झालेला जो आहे, परमात्मा समाहित आहात, त्याला परमात्म्याची प्राप्ती झालेलीच आहे इथे. कारण तो कसा असतो, शीतोष्ण सुखदुःखेषु, शीत उष्ण. सो ऑल द ड्युॲलिटी, कूल हॉट, शीत उष्ण, कूल अँड हॉट, सुखदुःखेषु, सुख आणि दुःख, दीज आर ऑपोजिट्स. तथा मानापमानयोः, मान आणि अपमान. समवन सेज यू आर ग्रेट अँड समवन इन्सल्ट्स यू. आहे या सगळ्यामध्ये जो समान आहे, मी त्याला जसं ॲज आय सेड, बाहेर छान गार वारा आला म्हणून बरं वाटलं आणि वारा बंद पडला म्हणून आय एम फिलिंग अनकम्फर्टेबल. हे न होता दोन्हीमध्ये त्याला सेमच ज्याला वाटेल, वारा आला तर आला, नाही आला, किंवा कोणी त्याला ग्रेट म्हणलं किंवा कोणी इन्सल्ट केला म्हणून त्याला दोन्हीला फरक पडत नाही. हे जे सम अवस्था जी असते, दॅट इज समत्वम योग उच्चतेचा त्याचा अर्थ आहे. हां, करेक्ट. इफ नॉट तर होणार नाही. करेक्ट. इफ दॅट्स वाय प्रशांत, जितात्मनः प्रशांतस्य, कॉन्करिंग द माइंड अँड बिकमिंग कम्प्लिटली at peace with everything, the duality will cease to exist because you will look at everything with the same angle, the same thought. हेही ओके, तेही ओके, आणि दोन्हीचा अर्थ एकच आहे माझ्यासाठी. इट डझंट मेक मी फील गुड ऑर बॅड. ॲक्च्युली लोकांना असं वाटतं की, हे मलाही वाटायचं आधी खूप वेळा, की असं कसं काय, इफ आय एम नॉट फिलिंग गुड, मला असं लाईफ नाही जगायचं की आय एम नॉट फिलिंग गुड. In my life, I want to feel good, right? Why would I not want to feel good? The thing is, as you keep doing meditation, हे मला एक गोष्ट रिअलाइज झाली. कोणी? हां हां. की तुम्हाला सुख, तुमचं दुःख तुम्ही डिफाईन करता. ॲब्सोल्युटली. तुमचं मन डिफाईन. करेक्ट. त्यामुळे मन जर बाजूला ठेवलं, सुख आहे का दुःख आहे जस्टिस घेता येणार नाही. या सगळ्या गोष्टी सारख्या. ट्रू. सुख ट्रू. बट आय यूज टू थिंक वाय दिस इज डिझायरेबल इन द फर्स्ट प्लेस. बिकॉज इफ आय हां, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू फील बॅड, हे मला मान्य आहे. हे तर काय सगळ्यांनाच पाहिजे असतं. नो बडी वॉन्ट्स सफरिंग अँड पेन. एव्हरी वन वॉन्ट्स हॅपीनेस, जॉय, एटसेट्रा, राईट? सो मुळात हे डिझायरेबल आहे का अशी अवस्था? काय होतं, आपल्याला ना ही अवस्था इमॅजिनच नाही करता येत ॲक्च्युली. आणि कशी करता येईल? जर का मी म्हटलं की यू आर नॉट फिलिंग हॅपी, यू आर नॉट फिलिंग सॅड, तर हाऊ आर यू फिलिंग? आय कॅन्ट डिफाईन इट, आय कॅन्ट एक्सप्लेन हाऊ आय फील, राईट? कारण वी ऑलवेज, आपण जेव्हा माझं फिलिंग असं म्हणतो, द इमोशन इन माय माइंड राईट नाव, आय ऑलवेज हॅव टू एक्सप्लेन इट बाय वे ऑफ some positive or negative way, or combination of both, like a shade. But a perfectly balanced state imagineच नाही करता येणार. How can you imagine it? मला in terms of good or bad सांगावं लागतं ना. हां, if you ask me how are you feeling, I'm feeling bad, or I'm feeling okay, or I'm feeling good, all these are imbalanced states. आय एम फिलिंग परफेक्टली बॅलन्स्ड असं मी म्हणलो तर इवन यू विल नॉट बी एबल टू रिअलाइज अंडरस्टँड मी काय म्हणतो आहे. सो द थिंग इज, वेन यू स्टार्ट मेडिटेटिंग अँड कंटिन्यू इन दॅट फॉर सम इयर्स वॉट एव्हर, मला असं एक रिअलाइज व्हायला लागलं की अशी एक स्टेट असते, आणि ती साधारणतः त्या मेडिटेशन नंतर पुढचा काही काळ ती स्टेट असते. ती स्टेट अशी असते की त्याला तुम्ही कुठलंच नाव देऊ शकता, यू कॅन्ट लेबल इट. म्हणजे आय विल नॉट बी एबल टू एक्सप्लेन दॅट स्टेट टू यू, बट इफ यू, आय कॅन गिव्ह अ निगेटिव्ह आन्सर. या, इफ यू आस्क मी आर यू फिलिंग हॅपी, आय विल से नो. आर यू फिलिंग सॅड, आय विल से नो. सो आय विल नॉट बी एबल टू से व्हॉट एक्झॅक्टली इट इज, बट निगेटिव्हली सांगू शकतो मी की असं आहे का नाही आहे, असं आहे का नाही आहे, असं आहे का नाही आहे. इट्स अ स्टेट वेअर, बट बाय द वे, बट दॅट स्टेट इज एक्स्ट्रीमली प्लेझंट. आणि प्लेझंट म्हणजे नॉट इन मटेरियल सेन्स.
It's desirable. Calm. It's very like. Is- That's one. It's a straight line. It's desirable. ते कुंभकमध्ये जो feeling येतो. हां करेक्ट. Exact. केवल कुंभकात काय होतं कुंभकमध्ये आपण you just want to be there. हां And no विचार, no हे, no. तसं का आणि होतं कारण चले वाते चलम चित्तम निश्चल निश्चलम भवेत हठयोगांची सांगितलं ते की वात म्हणजे वायू जेव्हा वाहतो तेव्हा त्याच्याबरोबर चित्त मूव होतं. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. जेव्हा वायू निश्चल होतो तेव्हा चित्त निश्चल होतं. वायू कधी निश्चल होतो कुंभकामध्ये. म्हणजे तू भस्त्रिका जर का 2 मिनटं केलं तर ते तर तुम्हाला एक मिनिटभराचा कुंभक लागतो. कॉफी. हां हां. तुम्हाला चहा चालेल? कॉफी का काही चालेल म्हणजे नाश्ता बिस्टा चहा काय घरनं आणलाय? हां चालेल चालेल You have? नाश्ता चांगला नाही. नको नको मला खायला नको आता हे. नाही, वाडेश्वर चांगला नाही. नाही नाही मी आत्ता सकाळी खात नाही काही डायरेक्ट चहा. पॉज करते थोडं जस्ट. सो आपण आत्ता कुठपर्यंत आलो होतो की आफ्टर दिस ब्रेक जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो हा श्लोक आपण बघितला. याच्यामध्ये बेसिकली सी द अगेन द प्रोग्रेशन. आपण वी शुड नॉट ह्याच्याने काय होतं आपण संस्कृत वाचतो आपण या सगळ्या गोष्टी खूप हेवी वाटतात आपल्याला आणि इट्स व्हेरी इझी टू लूज ट्रॅक ऑफ थिंग्स. दॅट्स वाय आय कीप कमिंग बॅक टू वेअर वी हॅव कम फ्रॉम. आत्ता आपण 6व्याच अध्यायावर आहोत. अजून 12 अध्याय ह्याच्या पुढे आहेत. पण द ट्रॅक इज व्हेरी इझी टू लूज. आणि ते असं होतं की हे काहीतरी वेगळंच वाटतं आता. आधीचं असं ऐकलेलं वेगळंच वाटत होतं आणि देर इज अ डिस्कनेक्ट. हे होऊ नये म्हणून. सो आपण कुठनं आलो आहे तर त्यांनी याच्यात आत्मसंयम योगामध्ये मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हे सांगितलेलं जे आहे की बंध आणि मोक्ष बॉन्डेज अँड फ्रीडम या दोन्हीचं कारण मनच आहे. सो इट्स युअर ओन माइंड हू इज ॲक्च्युली क्रिएटिंग इदर बंधन और मोक्ष. That's what we want. Everyone wants, but no one wants really to go through that process because it's not overnight thing. पण या दोन्हीचं कारण आहे ते मनच आहे. मग पुढे का आहे तसं कारण माइंड इज ऑलवेज इन अ स्टेट ऑफ इम्बॅलन्स. दॅट्स वाय इट इज इदर इट कॉजेस बॉन्डेज और इट विल कॉज मोक्ष डिपेंडिंग ऑन वेअर इट इज अँड हाऊ इट इज. इज इट इम्बॅलन्स्ड और इज इट बॅलन्स्ड. दॅट्स द क्वेश्चन. Now, jitatmanah prashantasya, the person, the one who has conquered his mind and achieved that calm, prashantasya, shanti, paramatma samahitah, he has indeed realized the paramatma, that is the supreme self. Shitoshna sukha dukkheshu tatha manapamano. He is equal, his mind is completely equal towards cool and hot, towards pleasure and pain, towards recognition and insult. It doesn't make any difference to his mind. He's like a straight line. It doesn't move like this. There is no imbalance. So हे असं ज्याचं माइंड आहे that mind will actually cause mukti or moksha. If not, it will cause bondage. Jnana vijnana truptatma kutastho vijitendriyah yukta ityuchyate yogi samaloष्टाश्म कांचनः. याचं एक्सटेन्शन हे आहे की ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. ज्ञान विज्ञानमध्ये काय फरक आहे? It's a slight difference. When there is this V that comes before a word, it's like a prefix. It usually means Vishesh. So, Jnana is Jnana, knowledge. Vijnana is Vishesh Jnana in what sense that you may have actually experienced that Jnana. So, ते विशेष आहे कारण तुम्ही ते अनुभवलेलं आहे. सो ज्ञान आधी प्राप्त होतं आणि मग त्याचं विज्ञान पुढे होईल जेव्हा तुम्हाला ते ॲक्च्युअल एक्सपिरियन्स होईल. सो you already have it, but it's not something that you are aware of. या नाही नो नो
you understood it, but you have not experienced it So yet. you have not experienced it. Huh. So when you experience it, you become you become the jnana, that it will become Vijnana. It's a Vishesh Jnana. So Dhyana Vijnana Truptatma, the one who has become completely content with Jnana and Vijnana, हे प्राप्त होऊन जो पूर्णपणे तृप्त म्हणजे कंटेंट झालेला आहे, शांत समाधानी झालेला आहे, कूटस्थ हे ज्ञान आणि विज्ञान कुठे आहे तर कूटस्थ म्हणजे इन द कोअर ऑफ एव्हरीथिंग. कूटस्थ मीन्स इन द कोअर. इट सगळ्याचा जो कोअर आहे. इफ यू से व्हॉट इज द कोअर ऑफ एव्हरीथिंग, everything that you see is made up of what? Atoms, particles, subatomic particles also. The core of an atom is a nucleus. So if I say kutastha, that actually means that to that extent it stays in the core. स्थ म्हणजे तिथे राहणारं आणि कूट इज द कोअर. या सगळ्याचा. सो why we say that Paramatma is all pervading? Because he is inside every atom, every nucleus. The energy that resides inside an atom is him. So how can we say that he is here and he is not there? कारण जिथे कुठे तुम्ही बोट दाखवाल ते त्यांनीच बनलेलं आहे. So it's an illusion that we see that this is a door and this is a chair and this is Sneha and this is me. It's actually illusion because everything is made up of the same thing and that's the Paramatma anyway. So that's why he's all pervading, सर्वव्यापी. सो असा कूटस्थ आणि विजितेंद्रिय असा जो कूटस्थ जे ज्ञान विज्ञान आहे म्हणजे जे त्या कोअरमध्ये राहणारं ज्ञान आणि विज्ञान आहे असं ज्यांनी मिळवून तो तृप्त झालेला आहे विजितेंद्रिय हा who has conquered over the senses, who has conquered the senses. इंद्रिय जिंकलेला म्हणजे द इंद्रियस, द सेन्सेस आर इन इज फुल कंट्रोल. दोन्ही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, सेन्सेस आणि कर्मेंद्रिय म्हणजे हे हातपाय सगळं त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. असा जो आहे युक्त इत्युच्यते योगी, तो जो योगी आहे त्याला युक्त म्हणलेला आहे. युक्तचा अर्थ connected. In technical sense, the meaning of the word is connected. Connected to what? Connected to Paramatma. He is always connected to him. There is no disruption in the connection. There is no gap. He is ever connected to Paramatma. Yukta. Yuja is a original Sanskrit verb which means to connect. त्याचं हे त्याला कभुधावी म्हणतात म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण विच इज लाईक अ जिरंड. जिरंड इन इंग्लिश ग्रामर. पण दॅट ॲक्च्युली मीन्स ही जोडला गेलेला म्हणजे युक्त. युज म्हणजे जोडणे, युक्त म्हणजे जोडला गेलेला. युक्त इत्युच्यते योगी हा जो असा जो योगी आहे तो त्याला युक्त म्हटलं जातं. आणि तो कसा असतो समलोष्टाश्म कांचन म्हणजे लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ. त्यात ढेकूळ माहिती आहे ना काय असं काय ढेकूळ म्हणजे लाईक अ पीस ऑफ सॉईल जे असं थोडंसं हे करतं असं दाबलं की फुटतं. दॅट इज लोष्ट. अश्म इज दगड हार्ड स्टोन आणि कांचन इज गोल्ड. सो मातीचं ढेकूळ हार्ड दगड स्टोन अँड गोल्ड हे त्याला सेम आहे. ही डझंट डिफरन्शिएट इन देम. येस. हां. वाय? बिकॉज हीज माइंड इज कम्प्लिटली बॅलन्स्ड. ही डझंट सी दिस थिंग्स एज डिफरंट. कारण ह्याला आपण वेगळं का म्हणू? बिकॉज वी हॅव गॉट डिफरंट कनोटेशन्स अटॅच टू एव्हरीथिंग इन दीज थ्री. मातीचं ढेकूळ हे आपल्यासाठी ॲब्सोल्युटली युजलेस असेल
I can't use it for anything. Stone can be used at least for something, and gold is precious. So, being useless, being of somewhat okay use, and extremely precious things are three different things in our mind. When we look at these three things, different feelings will come to our mind, different angles we will take when we look at them. The desires will flow differently. We will not have any desire towards loshta. We may have some desire towards a stone, and we have extreme desire towards gold. हे सगळा इम्बॅलन्स क्रिएट होणार आहे बिकॉज आवर माइंड इज नॉट कम्प्लिटली बॅलन्स्ड. वी डोंट हॅव दिस कूटस्थ ज्ञान आणि विज्ञान. So when we achieve that point where we receive that kutastha, the jnana and vijnana which resides at the core of everything, when we understand it and experience it, we will also become yukta, that is connected to the Paramatma, ever connected, and then these three things will be equal to us. Because the same Param Tattva, the same self will reside in all these three at the same time. There is no difference. So आपण कसं बघतो? Then that's what the good person and the bad person. There is nothing like bad person. Correct. There is nothing good or bad. म्हणजे Yeah. when you say महात्मा गांधी का Hitler, then It's actually same. Paramatma. The thing, yeah, correct. It's actually the same. And I was talking to, मी कोणाशी बोलत होतो परवा. I was just talking to someone about this particular thing. I will just explain this and then we'll stop. It's so, if you go to Berlin, there is a bunker in Berlin, okay? तिथे मी गेलो होतो आणि तो bunker, that bunker was built in the time of Second World War. आणि तेव्हा when Allied forces were bombing Germany and they were bombing Berlin, that bunker was built to protect people. So लोक येऊन तिथे आतमध्ये राहत होते. सो दे वर ॲक्च्युली स्टेईंग इनसाइड दॅट बंकर. इट्स अ स्मॉल प्लेस आणि त्याला वरती दिस अ 6 मीटर थिक कॉन्क्रीट वॉल ॲज द रूफ. ते रूफ जे आहे ते एवढी 6 मीटर थिक कॉन्क्रीट वॉल आहे. सो द बॉम्ब्स कॅनॉट पेनिट्रेट दॅट. त्याला वरती असे मोठे मोठे खड्डे पडलेत बॉम्ब पडून आणि पीपल वेर इनसाइड. But how many people that bunker can accommodate? So it's such a creepy place that I've been there. It's like a museum now. It's not a museum. It's like a sort of heritage thing for them. एक फॅमिलीमधलेच एक वडील आणि मुलगा आहेत. They are actually big businessmen. They acquired that bunker from the government. आणि दे कन्वर्टेड दॅट इन टू लाईक पण दे रन इट ऑन अ नो प्रॉफिट बेसिस. सो जस्ट सस्टेनिंग कॉस्ट, छोटं तिकीट असतं काहीतरी त्याला. आणि दे देमसेल्व्स गिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन. आणि ते दोघंही म्हणजे 2 ग्रुप करतात आलेल्या लोकांचे. एक ग्रुप वडील सांगतात, एका ग्रुपला मुलगा सांगतो सगळं इन्फॉर्मेशन. आणि दे हॅव अ व्हेरी डीप सेन्स ऑफ शेम अबाउट देअर ओन पास्ट. सो इनसाइड देअर इज अशी एक पाटी लावली आहे की एनी clothing, gestures or words glorifying Nazis would not be tolerated. So we'll just ask you to go out. So we were sitting in a room which was probably double the size of this room. Okay, maybe not double, 1.5 times. असेल डबल. आणि तसे बाक होते सगळे, त्याच्यावर सगळे लोक बसले आणि बसलेले. अँड ही टोल्ड अस दॅट एट वन पॉईंट ऑफ टाईम 300-400 पीपल वेअर इन दिस रूम. 300-400 लोक. म्हणजे दे वेअर स्टँडिंग बिकॉज दे कुडंट सिट. बसूच शकत नाही ना ते असे. दे आर क्लिंगिंग टू इच अदर अँड स्टँडिंग जस्ट टू सर्वाईव्ह फॉर अ वीक. मेनी ऑफ देम डाईड. उभ्याच मेले, कारण काही सफोकेशन, फूड, वॉटर नाही. 7 दिवस आतमध्ये उभे राहिलेले. बाहेर तर मेले असते बॉम्बमुळे म्हणून आतून थांबले होते. 700 लोक त्या रूममध्ये, काय 400 लोक त्या रूममध्ये उभे असतात. असं अनेक लोक त्या रूममध्ये उभे मेले असतील. तर यू फील द व्हाईब ऑफकोर्स. आय वॉज सिटिंग इन दॅट रूम. अँड देन असं आमचं सगळं बोलणं झालं तेव्हा मी पण आय वॉज ऑल्सो टेलिंग इन दॅट राईट स्पिरिट ऑल दिस थिंग्स टू दिस पर्सन की हे असं असं असं.
आणि देन हे किती भयंकर आहे, किती भयंकर आहे. रिअलाइज्ड इट ॲक्च्युली नेवर हॅपन्ड. तसं बघायला गेलं नेवर हॅपन्ड. इट वॉज अन इल्युजन एनिवे क्रिएटेड. हिटलर वाईट आणि गांधी चांगले असं म्हणा किंवा काही म्हणा, आवर परसेप्शन हे सगळं आपलं परसेप्शन आहे. ॲक्च्युली ना वन्स यू गो इन टू धिस यू रिअलाइज की हे ॲक्च्युली झालंच नाही आहे. आपल्याला असं वाटतंय की झालं आहे बिकॉज आवर माइंड इट्स स्टील ड्वेलिंग ऑन द इन्फॉर्मेशन विच क्रिएटेड सम इमोशन्स इन आवर माइंड. लोक जेव्हा असं म्हणतात, सो आवर फिलॉसॉफी ऑल्सो सेज दॅट वेन यू डाय यू ॲक्च्युली वेकअप फ्रॉम अ ड्रीम. सो दिस इज अ ड्रीम एनिवे बिकॉज इट नेवर हॅपन्ड. इट्स लाईक किंवा त्यात हा एक थोडा वेगळाच अँगल आहे आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट समटाईम्स टू डायजेस्ट इट. बट त्याचे एक बुक मी मध्ये मेन्शन केलं होतं मागच्या एका सेशनमध्ये. इट्स कॉल्ड द हॉलोग्राफिक युनिवर्स. येस, डू रीड इट अँड विल सी it's not a very easy concept to wrap your head around, but it's extremely interesting. The entire thing that you see is a hologram and it's a projection by your own brain. There is nothing out there. There is nothing actually. And it has got the base of quantum mechanics when it says that when you are not looking, the universe doesn't exist. Yeah. So माझ्या मागे काहीच नाही आहे आत्ता, खरं म्हणजे ॲक्च्युली काही नाही आहे. But For we- me, yeah, but we- for you, there is a wall. Yeah. There is this photo. For you, but So for we me, see this side, na? So Huh. for him, this exists. this exists, but for you it doesn't. That exists. Yeah, and now, by the way, it also has this understanding that हे योगशास्त्रामध्ये पण तुला दिसेल की what happens when you achieve that कैवल्य साक्षात्कार. What happens? The prakriti, the whole universe ceases to exist Exist. for you. Yeah. It is still going on. It's going on. No, it's going on in that illusory fashion anyway. For everyone who is illusioned. Yeah. When you are disillusioned, it ceases to exist for you. So कैवल्य साक्षात्कार हा तुझा असतो. Yeah. तो तुला होतो. तो तुझ्याबरोबर मला किंवा हिला होणार नाही त्यावेळेला. And when that happens, you will realize that you are the universe and whatever you are seeing was an illusion. So all these things actually happened. हे illusionच आहे. It never happened in real sense. So if you remember, I also said in one session that when Swami Abhedananda was asked that why was this universe created? It's the causation. या ते वेगळं, ते स्वामी सर्वप्रियानंदांनी सांगितलं. पण तेव्हा ते म्हणले की स्वामी अभेदानंदांना हा प्रश्न विचारला की वाय डिड दिस युनिवर्स कम इन टू एक्झिस्टन्स. ही आन्सर्ड इट डिंट. It did, yeah. Because actually it's not. Actually it didn't. It doesn't exist. It exists It's like in our you're crying- perception. You're crying on a dream. Like when you get up and you see a dream that your mom died, or you know sometimes we get those dreams. आणि मग आपण उठल्यावर you're like नाही असं काहीच नाहीये. ते actually होणार आहे when we die. right? Exactly. Because you're going to feel that everything that I cried about was It was illusory. So it flips things. yeah, it's quite interesting. So we'll probably stop here. आपण पाचा एक जस्ट समराईज करायला, आय जस्ट समराईज दिस की आपण आज वी स्टार्टेड विथ 6वा अध्याय आत्मसंयम योग और ध्यान योग ॲज इट इज कॉल्ड. बट मिनिंग वाईज खूप मोठा आहे तो. तसा श्लोक वाईज खूप मोठा नाही आहे, पण तो मिनिंग वाईज एका श्लोकामध्ये एवढं मिनिंग आहे की मुद्दाम हा आपण वेगळा घेतला. पण आधी वी कॅनॉट कंबाईन दिस विथ एव्हरीथिंग एल्स. पण आपल्याला एका सेशनमध्ये शक्य नाही. पुढच्या सेशनमध्ये आपण याचा पुढचा पार्ट बघू. सो विल बी 2 पार्ट्स. वन इज टुडे अँड द अदर वन इज द नेक्स्ट वन. पण बेसिकली दिस इज ऑल अबाउट योग. नाव वी आर कमिंग इन टू योग, रिअल योग. तर ह्याच्या आधी कर्मयोग आणि आपण आता हा अष्टांग योगाच्या साईडचा सगळा भाग आपण आता बघत आहोत. आपण आधी कर्मयोग बघितला, सांख्ययोग बघितला, कर्मसन्यास, ज्ञान कर्मसन्यास हे बघितलं. आता अष्टांग योग एक्सप्लेन कसा केलेला आहे ते या अध्यायात आपण बघू. हा फर्स्ट पार्ट, पुढचा पार्ट पुढच्या. या